1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आता बैठक होतीये। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होतीये। उद्धव ठाकरे, राज ठाकरे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। शरद पवार देखील काही वेळातच पोहोचतील। काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील या बैठकीसाठी पोहोचणार आहेत आणि त्याच्यानंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची बैठकीला उपस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या विरोधात विरोधकांकडून हा मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे। कुठून कुठे हा मोर्चा असेल त्याची पार्श्वभूमी जी आहे ती सांगण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे हे सुद्धा बैठकीसाठी काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत। 12:30ची वेळ या बैठकीसाठी देण्यात आलेली आहे। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीला सध्या सुरुवात झालेली आहे। 1 नोव्हेंबरचा मोर्चा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर जो आहे तो वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरच्या मोर्चे बांधणीसाठी मनसे आणि मवियाची एकत्रित बैठक जी आहे ती पुन्हा एकदा पार पडत असल्याचं पाहायला मिळतंय। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ज्या ठिकाणी बैठक होतीये तिथली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। राज ठाकरे यांची उपस्थिती, मनसेचे नेते सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि या बैठकीला सुरुवात झालेली आहे अशी माहिती मिळते। सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। हा मोर्चा कुठून कसा निघणार, मोर्चाचा मार्ग कसा असेल याची सविस्तर माहिती मविया आणि मनसेकडून 2 दिवसापूर्वीच देण्यात आलेली आहे। ज्यावेळेला त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली होती, सर्व परवानग्या ज्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळेला केलेला होता आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना या मोर्चाचा मार्ग त्यांच्याकडून सांगण्यात आलेला होता। मात्र आता पुढची या मोर्चाची रणनीती नेमकी कशी असेल तर त्या संदर्भातलं नियोजन या बैठकीमध्ये केलं जाऊ शकतं।